श्री स्वामी समर्थ. श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चोकर सेट, मोत्यांचा सुंदर असा चोकर सेट बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण घेतलेले आहे ओव्हल शेपचे पर्ल घेतलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर इथे आपल्याला रेड कलरचे क्रिस्टल यूज करणार आहोत. त्यानंतर बेससाठी गेज तार यूज करणार आहोत. गोल्डन कलरचे छोटी साईज मनी यूज करणार आहोत आणि पॅकिंगसाठी वापरणार आहोत गेज वायर 0.3 mm ची. तर चला स्टार्ट करूया. आपण आता इथे बेस तार कट करून घेणार आहोत सर्वप्रथम. तर गेज तार आपण इथे घेणार आहोत एवढ्या साईजची. मी इथे गेज तार कट करून घेतलेली आहे. तर आपण एका साईडला आपण मागे जसं मोगरा हार मध्ये साईडला मोती ओवून घेतले होते तसं तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम एका साईडला मोती ओवून घेण्यासाठी लूप तयार करणार आहोत इथे. अशा प्रकारचं लूप मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचे आपण 2 ते 3 मोती इथे एंडिंगला आणि ओवून घेणार आहोत. स्टार्टिंगला देखील ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता यानंतर आपल्याला इथे फ्लॉवर तयार करून पॅक करायचे आहेत. तर त्यासाठी आपण आता काय करणार आहोत, जे आपले मोती आहेत ते घेणार आहोत. मोती यूज करणार आहोत, क्रिस्टल यूज करणार आहोत आणि गोल्डन मनी यूज करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर मी इथे गेज तार कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, हा जो मोती आहे तो ओवून घेणार आहोत. मोती आणि गोल्डन मनी आपल्याला हे तारेच्या शेवटच्या टोकाला आणायचं आहे आणि गोल्डन मनी साईडला करून मोत्यामधून तार पास करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता सेम आपल्याला असंच 10 मोती ओवून घ्यायचे आहेत. शेवटच्या टोकाला आणलं आहे आणि आता गोल्डन मनी साईडला करून 10 मोती आपल्याला सेम असेच ओवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने. तर मी अशा प्रकारे 10 मनी ओवून घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या जो दोन्ही तारी आहेत त्याला आपण इथे राऊंड मध्ये थोडंसं पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता. आणि सेम आपल्याला काय करायचे, जो रेड कलरचा स्टोन आहे तो आता आपण वरती ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि ह्याला देखील आपण समोरून पॅक करून घेणार आहोत, बघू शकता. अशा पद्धतीने हे फ्लॉवर रेडी होणार आहे. आणि स्टोनच्या साईडने आता आपण काय करणार आहोत, गोल्डन जे बीड्स आहेत ते ओवून घेणार आहोत.
आणि आपल्याला स्टोनच्या साईजनुसार इथे आपल्याला गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहे आणि राऊंड करून घ्यायचं आहे गोल्डन मनीला. आता आपण इथे जो रेड स्टोन घेतलेला आहे त्याच्या साईडने आपल्याला हवी तेवढीच गोल्डन मनी ठेवणार आहोत. जे काही एक्स्ट्राचे मनी असतील ते आपण काढून टाकणार आहोत. आणि इथे जो स्टार्टिंगचा गोल्डन मनी आपण इथे ओवलेला आहे त्या गोल्डन मनीतून एंडिंगची जी तार आहे ती आपण पास करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीत आपण याला पॅक करून घेतलेलं आहे. आणि आता या तारीला आपण खालून प्रत्येक मोत्याच्या साईडने घेऊन पॅक करून घेणार आहोत. गोल्डन मनी आणि मोती असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित अशा प्रकारे इथे पॅक करून घेणार आहोत. बघू शकता. सगळ्या साईडने आता आपण गोल्डन मनी पॅक करून घेतलेले आहेत. आणि सुंदर असं फ्लावर आपले इथे रेडी झालेलं आहे. बघू शकता. आता आपण हे मोती व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता किती सुंदर फ्लावर आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण असेच 8 ते 9 फ्लॉवर रेडी करून घेणार आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता मी राहिलेले 7 ते 8 फुलं रेडी करून घेते. तर आपले सगळे फ्लॉवर्स रेडी झालेले आहेत. आता आपण ही जी बेस तयार केलेली आहे त्यावर आपण आता एक एक फूल अटॅच करून घेणार आहोत. तर मी एक फूल घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बरोबर मोत्यांच्या ह्या साईजनुसार इथे आपण बसवून घेणार आहोत. स्टार्टिंगला जिथे मोती बसवलेले आहेत आपण तिथे राऊंड मध्ये पिळा टाकून घेणार आहोत तारेचा. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण याला बाकीचे फ्लावर्स पॅक करून घेणार आहोत.
आपण एक एक जे पाकळी आहे ती फ्लॉवर्सची अटॅच करून घेणार आहोत बेसवरती. अशा पद्धतीने बघू शकता. आपण याला आता बॅक साईडने देखील फ्लॉवर्सला पॅक करून घेणार आहे. अशा पद्धतीने. आणि आपण जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून टाकणार आहोत आता इथे. बघू शकता सुंदर असं डिझाईनचं फ्लॉवर इथे रेडी झाले. अशा प्रकारे आपण आता सर्व फ्लॉवर्स तारेवर पॅक करून घेणार आहोत. तर चला बाकीचे फ्लॉवर्स मी पॅक करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपला हा सेट रेडी झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.